नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोळीण या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 16 अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 3 आहे। पाठाच्या मागील भागामध्ये आपण पाहिलं की लेखकाने कोळीणीचं आणि तेथील वातावरणाचं अगदी सूक्ष्मातील सूक्ष्म गोष्टींचा वर्णन केलेलं आहे। पाहूया पुढे लेखक अजून आपल्याला कोळीणीबद्दल काय माहिती सांगत आहेत। त्याचा अभ्यास आपण पाठ्यपुस्तकातील परिच्छेदांद्वारे जाणून घेऊया। लेखक म्हणतात की बाहेरील चोरट्या पावलांनी फिरणाऱ्या सावजापासून किंवा शिकाऱ्यापासून कोळीणींचं आपलं रक्षण व्हावं म्हणून तिने तिच्या दाराची रचना काही अशा प्रकाराने केलेली असते की ते अगदी घट्ट बंद होतं आणि जेव्हा ती त्या दरवाजाच्या बाहेर येते तर तिला पुन्हा तो दरवाजा उघडता येत नाही। म्हणून लेखक म्हणतात की तिने जेव्हाही तिला पण शिकार करायची असते तर ती दरवाजाच्या उंबरठ्यामध्ये एक पाय ठेवून सावजाला आपल्या पंजामध्ये पकडून ती शिकार करत असते। पण आपली शिकार करत असताना आपल्या दरवाजाच्या उंबरठ्यावरील पाय तिथून निघू नये याचा सुद्धा ती अगदी आतोनात प्रयत्न करत असते, कारण की तिला माहिती आहे एकदा जर ती त्या उंबरठ्याला सोडून बाहेर आली तर तिचा दरवाजा आपोआप बंद होईल आणि पुन्हा तिला त्या दरवाजाने उघडता येणार नाही। तो दरवाजा बंद होणे म्हणजेच काय, तिचा मृत्यू होणे। आणि जेव्हा ती त्या घराच्या बाहेर राहील, मग तिच्या घरट्याच्या बाहेर जर ती राहिली तर तिचा नक्कीच मृत्यू निश्चित असतो। पुढे लेखक म्हणतात की बिळापासून एक हातभर अंतरावर दवारलेल्या गवतात काहीतरी हललं। आता बघा, पावसाचं वातावरण होतं, पाऊस पण येऊन गेलेला होता, थंडावा पसरलेला होता आणि त्यामुळे गवतांच्या त्या पातावरती वगैरे काय पडलेलं होतं, दवबिंदू पडलेलं होतं। मग अशा वेळेस लेखक म्हणतात की त्या कोळीणीच्या बिळापासून जवळजवळ एक हातभर लांबच्या अंतरावरती गवताच्या त्या दवबिंदू युक्त त्या गवताच्या पात्यांवरती काहीतरी हलताना लेखकाला जाणवलं। पाती बाजूला लवली तसं राखी पाट असलेलं पावट्या एवढं सोबक दिसलं। राखी पाट असलेल्या पावट्या एवढं सोबक, सोबक म्हणजे एक प्रकारचा कीटकाचं नाव आहे आणि त्याच्या पाठीचा रंग राखाडी रंगाचा असतो। म्हणून लेखक म्हणतात की राखी पाट असलेलं पावट्या एवढं सोबक लेखकाला तिथे दिसलं। ते वेडेवाकडं जमिनीवरून जात होतं। आता बघा, त्या कीटकांची पायं वेडीवाकडी असतात की नाही, मग ते चालताना सुद्धा असे वेडीवाकडे चालत असतात। काहीतरी शोधत होतं, मध्येच गिरकी घेत फांदीवर आदळत होतं, पुन्हा मागे वळत होतं आणि अडखळत कोळीणीच्या सापळ्याजवळ जात होतं। तर आता इथे लेखकाने सोबत या कीटकाच्या हालचालीचं आणि त्याचं वर्णन केलेलं आहे की कसं ते वेडेवाकडं जमिनीवरून जातं आणि मध्येच गिरकी घेत फांदीवर आदळतं, पुन्हा मागे वळत होतं आणि अडखळत अडखळत कोळीणीने जिथे सापळा रचलेला होता त्याच बाजूला ती सोबत जात होतं। लेखक पुढे म्हणतात की एखाद्या चित्रपटातील पुढे काय होतं अशा उत्कंठा वाढवणाऱ्या गूढ दृश्यासारखं ते होतं। आता बघा, आपण पण कधी कधी अशी थ्रिलर फिल्म वगैरे बघतो की नाही, की पुढे काय होणार पुढे काय होणार, भीतीने आपल्याची उत्सुकता अजून वाढते। तसंच लेखकाच्या बाबतीत झालं होतं की आता ते जे सावज आहे, सोबक रूपी सावज कोळीणीच्या त्या सापळ्याजवळ जात होतं। आता कोळीण तिची शिकार करेल की नाही, तो सोबक स्वतःचं प्राण वाचवेल की नाही, ह्या सगळ्या घटना कशा घडणार आहेत याबद्दल लेखकाच्या मनामध्ये उत्कंठा वाढत होती आणि ते हे दृश्य जसं काय रहस्यमय गूढ असं लेखकाला वाटत होतं। प्रेक्षक म्हणून मला त्यातील भयानक धोक्याची जाण होती, परंतु काही सहाय्य करता येत नव्हतं। बघा ना, आता आपण जेव्हा एखादी फिल्म बघतो किंवा एखादा कार्यक्रम पाहत असतो, पुढे काय होणार पुढे काय होणार याची उत्कंठा वाढलेली असते आणि पुढे काय होणार हे प्रेक्षकांना म्हणजे आपल्याला माहिती असतं की आता ह्यांनी चोरी केलेली आहे, आता याची मर्डर होणार आहे, आता पुढे असं घटना घडणार हे आपल्याला माहिती असतं। पण आपण त्यांना ते एक फिल्म असते की नाही, त्यांना सगळं ते हे करायचं असतं। तसंच पण इथे लेखक आपल्याला सांगत आहेत की तिथे ते एकदम चित्रपटातील गूढ दृश्यासारखं सगळं चाललेलं होतं आणि प्रेक्षक म्हणून लेखकाला त्या सोबक बरोबर आता काय होणार आहे ही भयानक धोक्याची बाजू लेखकाला माहिती होती, परंतु तो थोडी काही जाऊन तिला मदत करू शकत होता, सहाय्य करू शकत नव्हता। सावज पुढे पुढे जातच होतं। शेवटच्या क्षणी ते वळलं, अरे चा, ते वाचलं तर, पण पुन्हा चुकून मृत्यूच्या दाराकडे ते जात होतं। आता बघा, लेखकने सांगितलेलं की जिथे कोळीणीने जिथे घरट्याच्या बाहेर तिच्या त्या उंबरठ्यावर येऊन बसलेली आहे आणि शिकारीच्या वाट पाहत आहेत आणि नेमका तिचा शिकार सावज बरोबर अगदी त्या
ठिकाणी जात पण होता, तो सावज पुढे पुढे जात होता आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर शेवटच्या क्षणाला तो पुन्हा थोड्या क्षणासाठी तो वळला आणि अशा रीतीने त्याचे प्राण वाचले. परंतु पुन्हा तो त्याच ठिकाणी जात होता जिथे त्या कोळीने दबा धरून बसली होती आपल्या सावजासाठी. मग अशा रीतीने तो चुकून पुन्हा मृत्यूच्या दाराकडेच ते सोबत जात होते. ते सोबत अटळपणे त्या सापळ्याकडेच जात होतं. कोळीनीनं हालचाल केली तसं दार कंपित झालं. आता बघा, तो सोबत म्हणजेच तो कोळीनीचा सावज शिकार आहे आणि तो अटळपणे, की आता नक्कीच लेखक म्हणतात की आता अटळपणे, आता याच्यामध्ये काहीही बदल होऊ शकत नाही, तो आता दृढ रीतीने त्या कोळीनीच्या रचलेल्या सापळ्याकडे जात होता. आणि कोळीनीने पण आता ते जाणवलं होतं, तिला जाणवलं होतं की आपला शिकार येत आहे, आपला सावज येत आहे. म्हणून कोळीनीने हालचाल केलं आणि तसं तिचं दार कंपित झालं, म्हणजे तिने दरवाजा खोलला. दार जसं किंचित किलकिल झालं तशी एक काळी रेषा दिसली. आता बघा, लेखकाला जाणीव होती की दरवाजा थोडासा उघडा आहे आणि आतमध्ये, दरवाजाच्या आतमध्ये ती कोळीन बसलेली आहे, पण लेखकाने तिला पाहिलेलं नव्हतं. ते आहे, तिचं अस्तित्व लेखकाला माहिती होतं, जाणवत होतं, पण लेखकाने तिला ते पाहिलेलं नव्हतं. मग आता लेखक म्हणतात की दार जसं कंपित झालं ना, आता बघा दरवाजा उघडताना जेव्हा आपण हळूहळू उघडतो थोडासा आवाज येतो कर्कश असा, तर तसंच ते कंपन लेखकाला जाणवलं. दार जसं किंचित किलकिल झालं तशी एक काळी रेषा लेखकाला दिसली, म्हणजे ती कोळीन त्या दरवाजाच्या थोड्या बाहेर आलेली होती. जमिनीखालच्या तिच्या जागेपासून वर असलेलं सोबत तिला दिसत नसलं तरी त्याच्या आगमनाची चाहूल तिला लागली होती. आता बघा, लेखकाला माहितीये की तिचं जे घर होतं किंवा कोळीन जी ती जमिनीच्या खाली होती आणि त्या जागेपासून त्या जमिनीच्या वरती सोबत तिला दिसत नव्हतं, पण आपला शत्रू आलेला आहे आणि तो आता आपल्या तावडीत येण्याच्या अवस्थेपर्यंत आलेला आहे आणि ह्या सोबतच्या येण्याची चाहूल, आगमनाची चाहूल तिला जाणवलेली होती. क्षणभर कीटकाच्या पावलांचा कंप तिला जाणवला. मग आता एका क्षणासाठी त्या कीटकाच्या पावलांचा आवाज तिने जाणून घेतला होता. त्याच्या पावलांचा आवाज जमिनीखालून तिने ओळखला होता. बघा, आता तिचे कान किती तीक्ष्ण असतील किंवा त्यांच्याकडे हे की आता जंगलामध्ये बघा किती सारे आवाज असतात, पण त्याच्यातून पण कोळीनीने तिच्या शिकाऱ्याचा पावलांचा आवाज तिने जाणवला होता आणि तिने ते ओळखला पण होता. ती जमिनीखाली, शिकार कुठे, जमिनीच्या वरती, पण ह्या सगळ्या गोष्टी तिने हे सगळं ज्ञान तिला अवगत होतं. ह्या सगळ्या गोष्टींनी तिला आतापर्यंत बऱ्याचशा दररोजची अशा शिकार पकडण्याची तिला सवय असेल आणि याच्यामुळेच लेखक म्हणतात की त्याच्या पावलांचा आवाज जमिनीखालून तिने ओळखलेलं होतं. सोबत वेडवाकडं चालत तिच्या पुढे जात होतं. दार हाललं, थोडं उघडलं गेलं. कोळीन आता अस्वस्थ झाली होती, अधीर झाली होती. दारापलीकडच्या काळ्या पोकळीकडे ती टक लावून पाहत होतो. तर आता बघा, ते सोबत कसं त्याचे पाय वेडेवाकडे असतात, त्यामुळे तो वेडेवाकडे चालत त्या कोळीनीच्या दरवाजापाशी अगदी जाऊन थांबलाच होता. आणि त्यावेळेस दार हरलं, थोडं ते उघडलं. कोळीन आता कशी झाली होती, अधीर झालेली होती, अस्वस्थ झाली होती. तिची ती स्थिरता लेखकाला जाणवत होती, कारण की आता तिची ती शिकार करण्याची वेळ आलेली होती, तो क्षण आलेला होता. आणि दारापलीकडच्या त्या काळ्या पोकळीकडे लेखक निरीक्षण करून टक लावून पाहत होता. त्या चिरेतील अंधारातून काहीतरी चमकताना मला दिसलं. मग आता बघा, लेखक सांगतात की ज्या क्षणाची लेखक इतक्या आतुरतेने वाट पाहत होता, तो क्षण तिथे आलेला होता. त्या दरवाजाच्या चिरेमधून लेखकाने पाहिलं की ती कोळीन थोड्या वेळासाठी बाहेर आलेली आहे. त्या चिरेतील अंधारातून लेखकाला काहीतरी चमकताना दिसलं. कोळीनेचे डोळे चंद्राच्या प्रकाशात चमकत होते. तुम्हाला माहिती आहे, काही कीटक आहेत ना, रात्रीचे चमकताना आपल्याला दिसतात. एक लाईटीसारखा किंचितचा प्रकाश आपल्याला पाहायला मिळतो. मग चंद्राच्या प्रकाशामध्ये, काळ्या किट्टा अंधारामध्ये त्या कोळीनेचे डोळे चमकत होते. निश्चित नसलेली परिस्थिती तिथं रेंगाळत होती. आता लेखक सांगतात की ती परिस्थितीचं वर्णन करताना लेखक म्हणत आहेत ही निश्चित नव्हती की चला आता तो सावज येणार, मग छानपैकी कोळीन त्याचा शिकार करणार आणि मग नंतर लेखक हे सगळं निश्चित झालेलं आहे, असं नव्हतं तिथे. ते पुढे काही होऊ शकत होतं. तो शिकार कदाचित तसंच निघून जाईल. कोळीन कदाचित त्या शिकाराला पकडेल पण किंवा पकडणार नाही.
मग ती दरवाजाच्या बाहेरच राहील का, ती दरवाजाच्या आत जाईल का, ह्या सगळ्या गोष्टी अनिश्चित होतात. म्हणून लेखक म्हणतात की निश्चित नसलेली स्थिती तिथे रेंगाळत होती. निश्चित नसलेली म्हणजे अनिश्चित असे. सोबक वाट पाहत असलेल्या मृत्यूकडे जात होता. आता सोबकाला माहिती नाही की त्याच्यावरती कोणतरी दबदबा धरून बसलेला आहे आणि नेमकं त्याला कल्पना असते तो तिकडे गेलाच नसता, पण त्याला माहिती आहे, लेखकाला माहिती आहे की सोबक जर तिकडे गेला तर त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि तो सोबकही त्या मृत्यूच्या दारापर्यंत जाऊन पोहोचला होता. सोबक माझ्या मनात व्यक्तीसारखं साकार झालं, एखाद्या दुःखी आणि विनोदी पात्रासारखं. त्या अजागळ कीटकाबद्दल मला सहानुभूती वाटत होती, परंतु मी तटस्थ राहिलो. आता लेखक सांगतायत बघा, आपण फिल्म बघतो, आपल्याला कळतं की आता ह्या व्यक्तीचं मर्डर होणार आहे, ह्या व्यक्तीवरती काहीतरी आक्रमण करणार आहे, हे सगळं आपल्याला माहिती असतं, पण ते दाखवलं जातं की तो व्यक्ती बरोबर त्या शत्रूच्या जाळ्यामध्ये अडकतो वगैरे. तर तसंच काहीतरी लेखकाला तिथे सगळं ही घटना दिसत होती. आता लेखकाला त्यावेळेस सोबकचं जी शिकार होण्याची प्रक्रिया आहे की तो आता त्याची शिकार होणार आहे, म्हणजे तो मृत्यूकडे पोहोचत आहे, हे त्याला लेखकाला माहिती आहे. आणि त्यामुळे लेखक म्हणतात की एखाद्या दुःखी किंवा विनोदी व्यक्तीच्या पात्रासारखा सोबक तिथे लेखकाला दिसत होता आणि त्या कीटकाबद्दल लेखकाला सहानुभूती वाटत होती. परंतु लेखक म्हटला की मी माझ्या जागेवर निश्चितपणे बसून होतो, कोणतीही हालचाल मी करत नव्हतो, तटस्थ राहिलो होतो. सोबक जवळ गेलं, दार किंचित उघडलं. लेखक म्हणत आहेत की सोबक जवळ गेला आणि दार किंचित खाली पडलं, म्हणजे आता शिकार होण्याची वेळ आली होती. दाराजवळ येणाऱ्या सोबकच्या पावलांचा कंप जसा जवळ येऊ लागला तशी कोळीण चुळबुळ करू लागली. आता त्या कोळीणीने जो काही दबदबा धरून बसलेले होते, शिकारीचा येण्याची वेळ झालेली होती. सोबकाच्या म्हणजे शिकारीच्या पावलांचा आवाज त्या कोळीणीला येऊ लागला होता आणि तशी तिने चुळबुळ सुरू केली होती. कीटकाच्या जगाला आवाजातील तीव्रता कळत असावी. तर आता बघा, इथे लेखकाने आपल्याला सांगितलेलं आहे की प्रत्येकाला काही ना काही असं एक वेगळेपण असतं. प्रत्येक जीवजंतूंना, प्राण्यांना, सजीवांना. जसं की मानवाकडे त्याची महत्त्वाची ताकद म्हणजे त्याची बुद्धीच्या जोरावरती मानवाने आज कितीतरी प्रगती केलेली आहे आणि अशाच काही ना काही ज्ञानेंद्रिय प्रत्येक सजीवामध्ये असते. तर इथे लेखकाने सांगितलेलं की कीटकाच्या जगामध्ये जे काही कीटक असतात त्यांना आवाजाची तीव्रता आपोआप कळत असते आणि म्हणून जेव्हा सोबकाच्या पावलांचा कंप कोळीणीला ऐकायला गेले तर ती चुळबुळ सुरू झाली, म्हणजे आता शिकार आपल्या तावडीत येत आहे, आता त्याला पकडायचंय. कोळीणीला सोबकाच्या पावलांचा आवाज ऐकू येत असावा, तर माझ्या पावलांचा आवाजाने तिला काय वाटत असावं. आता लेखक म्हणतात की बघा, ते कीटकांचं आपण जर आपल्यासमोर किती कीटक येतात जातात वगैरे, आपल्याला दिसत पण नाही, त्यांच्या पावलांचा आवाज वगैरे आपल्याला जाणवत पण नाही, पण हे जे काही कीटक जगातील प्राणी असतात की नाही, त्यांना सूक्ष्मातला सूक्ष्म आवाज सुद्धा जाणवत असतात. मग लेखक म्हणतात जर त्या कोळीणीला त्या सोबकच्या पावलांचा आवाज, इतका सूक्ष्म आवाज तिला जर ऐकायला येत असेल तर माझ्या पावलांचा किती मोठा आवाज येत होता. मग माझ्या मोठ्या पावलांचा आवाज जेव्हा तिने ऐकला असेल तेव्हा तिला काय बरं वाटलं असेल. परंतु मला जिकडे तिकडे विलक्षण शांत वाटत होतं. आता लेखक म्हणतात की सावज पकडण्यासाठी कोळीणीने जेव्हा चुळबुळ केली, म्हणजे तिला सगळं तिचा त्या सोबकचा शिकारचा आवाज येत होता, पण मला तर काहीच आवाज येत नव्हता, कारण की मला सगळीकडे त्या जंगलामध्ये त्या डोंगराच्या पायथ्यापाशी जे काही सगळं पसरलेलं होतं, गवत वगैरे, हे किती म्हणजे हवा जरी चालू होती, वारा जरी चालू होता, तरी मला तो विलक्षण शांतता तिथे वाटत होतं. मला जरासुद्धा कोणत्याच गोष्टींचा आवाज येत नव्हता. दुसऱ्या जगातील म्हणजेच शहरातील संमिश्र आवाज येत होता की जंगलामधील ज्या प्राण्यांचा आवाज होता त्याच्या व्यतिरिक्त मला शहरामध्ये म्हणजे दुसरा जग, आता बघा हे कीटकांचं जग वेगळं, प्राण्यांचं जग वेगळं आणि आपल्या माणसांचं जीवनातला तो वेगळा भाग असतो. तर तसं इथे लेखक म्हणतात की दुसऱ्या जगातील म्हणजेच शहरातील संमिश्र आवाज लेखकाला येत होता. तर संमिश्र आवाज म्हणजे सगळ्यांचं मिश्रण झालेलं. दूरवरचा कर्कश भोंगा, मोटारीच्या करण्यांचे व आघाड्यांचे आवाज ऐकू येत होते. मग लेखक म्हणतात की आपल्या जीवनातील जे रोज आपण ह्या आवाजांचा आपल्याला सराव झालेला असतो, तर तो असा कर्कश गाड्यांच्या भोंग्याचा आवाज, मोटारीच्या करण्यांचा आवाज, आघाड्यांचा आवाज, हा शहरातील सगळा संमिश्र आवाज मला ऐकू येत होता, पण त्या कीटकांच्या हालचालीचा जरासुद्धा मला आवाज येत नव्हता. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या भागामध्ये आपण शिकलो की
कीटक जगातील प्राण्यांची काय विशेषता असते, त्यांना अगदी सूक्ष्मातला सूक्ष्म आवाजसुद्धा ऐकायला येतो. मग शिकार करण्यासाठी ज्या शिकारीच्या शिकार करण्यासाठी दबदबा धरून बसलेले होते, आता तो क्षण आलेला होता. कोळीने खरंच त्या आपल्या भक्षकाची शिकार केली का, ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे, परंतु पाठाच्या पुढील भागात. धन्यवाद.